अपराजिता हे नावच ऐकून हे वाटते की हे झाड कधीच पराजित होत नाही, म्हणून याला अपराजिता म्हटलेलं आहे. कारण यांचा फुलाचा उपयोग खूप जास्त होते. हे तर आपण पाण्यात उकडूनसुद्धा पिऊ शकतो आणि असे बरेच उपयोग याचे होतात आयुर्वेदामध्ये, म्हणून या झाडाला अपराजिता असं म्हटलेलं आहे. आणि याला खूप जास्त फुलं येण्यासाठी आहे ना, आलेली पूर्ण फुलं तोडायची आणि तुम्हाला जर झाड घनदाट पाहिजे असेल थोडे थोडे शेंडेसुद्धा मी याचे तोडत असते. कारण मला हे वेलसारखं गुंडाळायला काही खूप मोठी इथे जागा नाही आहे, म्हणून मी त्याला असे शेंडे तोडत राहते आणि फक्त आता पावसाची वाट पाहते. कारण जेवढा पाऊस येईल ना तेवढं हे झाड इतकं फुलांनी बहरणार आहे. आता तुम्हाला घरगुती खतांचा उपयोग सांगते, ज्याच्यामुळे या झाडांना फुलं अजून जास्त येऊ शकतात. बघा आता हे तोडलेले फुलंसुद्धा जास्त होते ना, तर मी इथंच टाकलं आहे. कारण आपण ज्या झाडाचे फुलं त्याच्याच खाली टाकताना ते झाडांचं खत म्हणून रूपांतर होते. दुसरं म्हणजे बघा आता मी इथे झाडावरती इथं अडचण असल्यामुळे मला जास्त तुम्हाला दाखवता नाही येणार. सुकलेल्या इतके जास्त टाकलेले होते या कॅरीमध्ये. जसा पाऊस पडेल तसा खत भरपूर प्रमाणात तयार होईल. मला वाटतं या झाडाला जास्त खताची आवश्यकता पडत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने कॅरीत वगैरे लावत असाल. आणि तरी पण तुम्ही देऊ शकता. बघा केळीचे साडं सुकलेले खड्डा करून साईडला लावलं. जसं जसं आपण पाणी देऊ ना तसं ह्या खतात रूपांतर होईल आणि झाडात भरपूर फुलं येण्याची शक्यता वाढेल. त्याच्यासोबत आपण गौरी पाण्यात भिजत टाकून त्याचं पाणी देऊ शकतो. केळीच्या सालीचं पाणी देऊ शकतो. सुकलेली चहा पावडर देऊ शकतो, जे की आपण वापरलेली असते. आणि फुलं वरच्यावर तोडायचे आणि या फुलांचा उपयोग आपण घेऊ शकतो. आणि हे मी वरच्यावर शेंडे भरपूर फुलं आले होते, काही तर मी आधीच तोडले तुम्हाला दाखवायच्या पहिले. आणि झाडाची अवस्था बघा, ग्रीन तर खूप आहे, पण थोडे पानं असे एकदम फ्रेश नाही वाटत आहे. कारण पावसाची खूप आवश्यकता आहे मला असं वाटतं सर्वच झाडांना. आणि पाऊस खूप लवकर आला पाहिजे. असे सुकलेले केळीचे हे राहतात साली मी जमा करून ठेवलेल्या होत्या आणि त्याच मी आज झाडांना दिलेल्या आहे. आता तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणार आहे मी काही दिवसातच. कारण इथे मुळाशीसुद्धा इतका कचरा जमा आहे ना, त्या कचऱ्याचं पूर्ण खतात रूपांतर होईल. अपराजिताची झाडं बघा बरेच या टाईमला तुम्ही लावू शकता, लवकर ग्रो होते, कारण त्याचा टाईम आलेला आहे ग्रो करण्याचा. तर सर्व फुलं तर मी तोडतेच आणि तुम्हाला दाखवते. भरपूर अपराजिता माझ्या बागेमध्ये निघालेले आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि इथे हे जे राहत जांभळ्या फुलांचं याचं बी खूप लवकर लागते. आणि बघा आता हे दुसरं बघा इथे निघालेलं होतं, कारण आपण बी जे टाकत राहतो ना किंवा पडते, इथे बघा निघालं आणि आपल्या मनाने शिडीच्या साहाय्याने वरसुद्धा गेलेलं आहे. आणि आता इथे दुसरं 2 प्लांट एकाच टोपल्यामध्ये निघालेले आहे. आणि इथं मी तुम्हाला हे दाखवते छोटंसं भूमी आवला. बघा इथं मधमाशी तुम्हाला दिसत असेल फिरताना. मध इतकं छान का बरं राहते, कारण बघा ते अशाच चांगल्या झाडांचा रस घेत असते. हे जे आहे ना भूमी आवला, याची तुम्हाला ओळख पटली किंवा माहिती पूर्ण असेल तरच तुम्ही घेऊ शकता. कारण याचे बरेच लिव्हर वगैरे बऱ्याच गोष्टींमुळे फायदा याचा आहे असं मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं. म्हणून मी थोडेसे पानं आज खाण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करते आहे. आणि हे आता स्वच्छ धुवून पाण्यानं एका याच्यावर बघा मला मेलीबग दिसते. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मेलीबग निघते गरमीमुळं. आणि हे धुवून आता मी पहिल्यांदा हे खाणार आहे. आणि तुम्हाला जर ओळख असेल किंवा माहिती संपूर्ण असेल तरच तुम्ही त्याचं घेऊ शकता. अशी काही माहिती होती. धन्यवाद सर्वांचे मनापासून.